नमस्कार. आज आपण अमेरिका आणि इराण यांच्यात अचानक झालेल्या एका धक्कादायक युद्धविरामाची संपूर्ण कहाणी समजून घेणार आहोत. विचार करा, फक्त काही तासांपूर्वीची गोष्ट आहे. परिस्थिती इतकी गंभीर होती की अमेरिका आणि इराणमध्ये एक भयंकर युद्ध पेटणारच असं वाटत होतं. संपूर्ण जग अक्षरशः श्वास रोखून बघत होतं. विशेषतः वॉशिंग्टनमधून जी भाषा वापरली जात होती ती खूपच आक्रमक होती. त्यामुळे असं वाटत होतं की आता एक मोठा संघर्ष अटळ आहे. पण मग ऐन वेळेवर, म्हणजे डेडलाईनच्या फक्त 2 तास आधी असं काहीतरी घडलं ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला. युद्धाची चर्चा अचानक थांबली. आणि या घोषणेच्या आधीची परिस्थिती तर अजूनच गंभीर होती. जागतिक बाजारपेठा कोसळायला लागल्या होत्या. तेलाचे भाव तर आकाशाला भिडले होते. सगळीकडे एक भीतीचं आणि चिंतेचं वातावरण होतं. तर मग झालं काय नेमकं? युद्धाच्या अगदी तोंडावर असलेली ही परिस्थिती अचानक युद्धविरामापर्यंत पोचली तरी कशी? आणि खरं सांगायचं तर करार झाला यापेक्षा तो कसा झाला हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण यामुळे सगळी समीकरणच बदलून गेली आहेत. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 2 आठवड्यांसाठी युद्ध थांबवण्यावर एकमत झालं, पण या कराराच्या सगळ्या अटी इराणने ठेवल्या होत्या आणि त्या अमेरिकेने मान्य केल्या. साहजिकच इराणमध्ये याचं सेलिब्रेशन झालं. तेहरान आणि बगदादच्या रस्त्यांवर लोकांनी जल्लोष केला. त्यांच्यासाठी हा एक मोठ्या विजयासारखा होता. चला आता या कराराच्या आत डोकावून बघूया, त्याची एक एक कलम तपासूया आणि ठरवूया की यात नक्की कोणाचा फायदा झाला आणि कोणाचं नुकसान. या करारात इराणला काय काय मिळालं हे पाहिलं की थक्क व्हायला होतं. भविष्यात हल्ला होणार नाही याची हमी, सगळे आर्थिक निर्बंध उठवणं आणि त्यांच्या मित्रसंघटनांना संरक्षण, हे सर्व इराणसाठी खूप मोठे विजय आहेत. आता हे बघा, यातून एक गोष्ट अगदी स्वच्छ दिसतंय. वॉशिंग्टनने सुरुवात कुठून केली होती आणि ते कुठे येऊन पोहोचले. त्यांच्या मागण्यांची यादी आणि अंतिम करारात जे मिळालं त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. खरं तर त्यांनी जी एकही मागणी केली होती ती पूर्णच झालीच नाही. आता जरा पैशाची गोष्ट करूया, कारण यात आर्थिक गणितही खूप मोठी आहेत. ओर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक जहाजावर इराण तब्बल $1 दशलक्ष टोल लावणार आहे. याचा अर्थ फक्त पहिल्या 2 आठवड्यात इराण या टोलमधून जवळपास $1.9 अब्ज कमवू शकतो. हा पैसा त्यांच्यासाठी पुनर्बांधणी आणि इतर कामांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे, ज्यावर आतापर्यंत निर्बंधांमुळे मर्यादा होत्या. पण ही गोष्ट फक्त अमेरिका आणि इराणपुरतीच मर्यादित नाहीये. या सगळ्या घडामोडींमध्ये पडद्यामागे काही इतर मोठे खेळाडूही होते ज्यांनी आपला डाव साधला. या माहितीनुसार चीन आणि रशिया हे या संपूर्ण संकटातून सर्वात मोठे सामरिक विजेते म्हणून समोर आले आहेत. त्याने फक्त आपल्या मित्राला म्हणजे इराणला वाचवलंच नाही, तर मध्य पूर्वेमध्ये स्वतःला एक नवीन शक्ती म्हणून स्थापित केले. यामुळे तिथे अमेरिकेचा प्रभाव कमी होण्यास मदत झाली. पण अमेरिकेच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एकाची म्हणजेच इस्रायलची प्रतिक्रिया मात्र खूपच वेगळी आणि तीव्र होती. असं म्हटलं जातंय की इस्रायलच्या सरकारला या कराराबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्यांनाही जगासोबतच याबद्दल कळालं आणि हा त्यांच्यासाठी एक मोठा धक्का होता. आणि या करारामुळे एक नवीनच संकट उभं राहिले. करारात म्हटलंय की इस्रायल हिजबुल्लावर हल्ले थांबवेल, पण इस्रायलच्या पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितलंय की हल्ले थांबणार नाहीत. हे तर कराराला थेट आव्हान आहे. इस्रायलच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये किती चीड आणि निराशा होती हे या एका ट्विटवरून दिसून येतं. अर्थात ते नंतर डिलीट करण्यात आलं, पण भावना स्पष्ट होत्या. आणि ही सगळी नाराजी अशावेळी समोर येतेय जेव्हा अमेरिकेतच इस्रायलबद्दलचं जनमत बदलत चाललंय. एका सर्वेक्षणानुसार 60% अमेरिकन लोकांचं मत आता इस्रायलबद्दल तितकंसं चांगलं राहिलेलं नाही. तर आता सगळ्यात मोठा प्रश्न, पुढे काय? ही जी शांतता दिसतेय ती टिकेल का? कारण हा करार खूपच नाजूक पायावर उभा आहे. एकीकडे इस्रायलने करारातील एक महत्त्वाची अट मानण्यास नकार दिलाय, दुसरीकडे इराणच्या अणु कार्यक्रमाचा प्रश्न तसाच आहे आणि अमेरिकेतही ह्या कराराला प्रचंड राजकीय विरोध होतोय. आणि मग सगळं बघता एकच प्रश्न उरतो, इतके मतभेद असताना एक महत्त्वाचा मित्रदेश उघडपणे कराराला आव्हान देत असताना याला खरंच युद्धविराम म्हणायचं का, की वादळ शांत होण्यापूर्वीची ही फक्त एक तात्पुरती शांतता आहे?